हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की होमिओपॅथीमध्ये कुठले कुठले इम्युनी बूस्टर्स आहेत की ज्यामुळे सतत जे क्लायमेटिक चेंजेस होत आहेत त्याला तुम्ही कसं डील करू शकता. तर फर्स्ट आहे अल्फा अल्फा माल्ट म्हणून आहे. हे मल्टिपल फ्लेवर्समध्ये येतं. हे होल फॅमिली टॉनिक आहे, म्हणजे अगदी चिल्ड्रन्सपासून किड्सपासून ते मोठ्या लोकांपर्यंत, म्हणजे प्रेग्नन्सी किंवा लॅक्टेटिंग वुमन असेल ह्यामध्येही युजफुल आहे. हे तर काय करतं, ॲपेटाईट इम्प्रूव्ह करतं, डायजेशन चांगलं करतं. जर तुम्हाला ॲनिमिया असेल, विकनेस किंवा फटीग वाटत असेल, फ्रेशनेस वाटत नसेल तर त्यासाठी सुद्धा हे हेल्पफुल आहे. ज्यांचं वेट गेन होत नाही किंवा मुलांचं वेट वाढत नाही आहे तर त्यांच्यासाठी हे युजफुल आहे. तर मुलांमध्ये ह्याचा आपण जर खूप वेट कमी असेल तर ह्याचे 2 चमचे सकाळ संध्याकाळ देऊ शकतो. अडल्ट्स किंवा लॅक्टेटिंग किंवा प्रेग्नन्सीमध्ये हेल्थ चांगली राहण्यासाठी तुम्ही 1 चमचा रोज घेऊ शकता. हे पावडर फॉर्ममध्ये सुद्धा येतं. तर जिथे तुम्ही दुधामध्ये बॉर्नव्हिटा किंवा हॉर्लिक्स ह्यासारखे प्रोडक्ट यूज करता त्याऐवजी तुम्ही हे यूज करू शकता. हे मुलांना आवडतं. ह्याच्यामध्ये सुद्धा चॉकलेट किंवा व्हॅनिला असे फ्लेवर येतात. सेकंड आहे मोनोस्टिम म्हणून एक आहे. हे इम्युनिटी बूस्टर आहे चिल्ड्रन्स आणि इन्फंट्समध्ये. ज्यांना थोडंसं जरी सीझन चेंज झाला, म्हणजे पावसाळ्याचा हिवाळा झाला किंवा हिवाळ्यातून नंतर उन्हाळ्याकडे जातानाची जी प्रोसेस असते त्या पिरियडमध्ये ज्यांना लगेच फीवर येतो, कफ कोल्ड होतं, सोर थ्रोट होतो आणि ते लगेच आजारी पडतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता. म्हणजे जर त्यांना फीवर कफ कोल्ड झाला तर तुम्ही हे 1-1 किंवा 2-2 तासांनी ह्याच्या 5-5 गोळ्या घेऊ शकता. स्वीट असतात त्यामुळं मुलं आवडीने घेतात. सेकंड, जर तुमचं मूल सीझन चेंज झाला की आजारी पडतंच, तर तुम्ही सीझन चेंज होण्याच्या आधी 1 मंथ हे स्टार्ट करू शकता, ज्याच्या 1 किंवा 2 ग्लोब्युल्स ट्वाईस अ डे, म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ. तर ह्यामुळे काय होतं की नंतर जो येणारा आजार आहे किंवा सीझन चेंज झाल्यानंतर तो प्रिव्हेंट होतो. म्हणजे तुम्ही हे प्रिव्हेन्शनसाठी सुद्धा वापरू शकता. आणि नंतर सर्दी, खोकला किंवा ताप आला तर ह्यासाठी सुद्धा तुम्ही हे यूज करू शकता. नंतर आहे अश्वगंधा. म्हणजे मुलांची मेमरी खूप वीक आहे, त्यांचे काही लक्षात राहत नाही, त्यांनी काही वाचलं हे त्यांना मेमराईज होत नाही, किंवा स्ट्रेस आणि एन्झायटी मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्ही अश्वगंधा यूज करू शकता. हे मदर टिंक्चर फॉर्ममध्ये येतं. ह्याचे 5 ड्रॉप्स घ्यायचे आहेत. अर्धा कप पाणी, आपलं जे नॉर्मल वॉटर आहे ट्वाईस अ डे. एकतर हे स्लीप मॅनेजमेंट करतं, एन्झायटी किंवा स्ट्रेस कमी करतं, मेमरी इम्प्रूव्ह करतं. फोर्थ आहे ऑसिमम स्कॅन्टम. म्हणजे आपली जी तुळस आहे त्यापासून बनवलेलं आहे. हे एक इम्युनिटी बूस्टर आहे. हे अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शनपासून तुम्हाला वाचायला मदत करतं किंवा तुमचं डिफेन्स मेकॅनिझम वाढवतं. तुमची स्किन हेल्थ चांगलं ठेवतं. तुमचे रेस्पायरेटरी जे काही इश्यू असतील, कफ कोल्ड ह्यापासून तुमचा बचाव करतं. आणि जर तुमच्या काही युरिनरी कंप्लेंट असतील तर त्यासुद्धा ते इम्प्रूव्ह करतं. तर ह्याचे तुम्ही 10 to 15 ड्रॉप्स घ्यायचे आहेत अर्धा कप पाण्यामध्ये सकाळी आणि रात्री. थँक्यू.